कृष्ण हरे जय राम 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 कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुखा झाले वो साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी म्हणून विठ्ठली आवाडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवाडी म्हणून विठ्ठली आवाडी तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
तो हा माधव बरावा, तो हा माधव बरावा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय जय राम, जय जय राम. उपजुनिया पुढती येवो काला खावो दही भात, काला खावो दही भात, काला खावो दही भात. उपजोनिया पुढती येवो काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, काला खाओ दही भात. वैकुंठे तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, इथं बसा इथं. कवळ हो काही हो इथं बसा. काल्याचे, कवळ काही बसा. बसा खाली. काल्याचे. बसा खाली. एकमेका का देव मुखे सुखे घालो हुंबरे, सुखे घालो हुंबरे, सुखे घालो हुंबरे. एकमेका देव मुखे सुखे घालो हुंबरे, सुखे घालो हुंबरे, सुखे घालो हुंबरे. वैकुंठे तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम. वैकुंठे तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, जय जय विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, हरे विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, जय जय विठोबा रखो माये, 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 हरे विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, हरे विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, हरे विठोबा रखो विठोबा रखो माये. रूप
वाजवा टाळ राजू महाराज तुम्ही म्हणता का म्हणा 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 त्यांना दिली नाही चाल उपजोनी पुढते उपजोनी पुढते कवळ काही कवळ काही काल्याचे
कुंडले श्री ज्ञानदेव तुकाराम उपजुनिया पुढती येवो काला खावो दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवो मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाला 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 पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन 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 करे चरण संतांची या करे चरण संतांची
कथेचा विचार दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने आदत्राया जननी देवाचे ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील काल्याचं लक्षण मांडणारा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग आज या ठिकाणी वारकरी प्रतिष्ठान व सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम हरिभक्तिपरायण तुकाराम भोसले महाराज हरिभक्तिपरायण पुरुषोत्तम सुरवसे महाराज सर्व संयोजक मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित असा हा कार्यक्रम आणि अशा या कार्यक्रमामध्ये काल्याची सेवा माझ्याकडं आलेली आहे. खरं तर या संयोजकांच्या मुळे पांडुरंगाच्या दरबारामध्ये सानिध्यामध्ये पवित्र अशा या स्थानामध्ये श्रीमद भागवत कथा व काला कीर्तनाचा योग या निमित्ताने प्राप्त होतोय. या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या माध्यमातून मंदिरे समितीचे सहअध्यक्ष आदरणीय हरिभक्तिपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज व सन्मान्य शेळके साहेब, सन्मान्य राऊत साहेब, सन्मान्य संजयजी कोकिळ साहेब, सर्व अधिकारी मंडळी यांच्या परवानगीने पंचदिनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी खूप कष्ट आणि प्रयत्न केले. मोठ्या बंधू समान जे माझ्यावर प्रेम करतात असे आदरणीय हरिभक्तिपरायण भागवत महाराज चौरे महाराज आंबेकर आजरेकर फड पंढरपूर महाराजांचं खूप प्रेम आहे आणि म्हणून मी एखादा विषय मांडायला अवकाश साष्टांग नमस्कार महाराजांच्या समोर एखादा विषय मांडायला अवकाश इथं पंढरपूरमध्ये ताबडतोब प्रयत्न सुरू होतो आणि म्हणून महाराजांनी मंदिर समितीच्या समोर आपला अर्ज नेला आणि श्रावण महिन्यामध्येच आपल्याला कार्यक्रम मिळावा असा अट्टहास केला. पण पांडुरंगाची इच्छा होती पितृपक्ष पंधरवाड्यात कार्यक्रमाशिवाय मला करमणार नाही. 15 दिवस कुणीच येणार नाही इकडं महाळे महाळे महाळेत म्हणून. जसं आत्ता या 2-3 दिवसात आमचे बापू सारखं सांगतायत एकटाच रूमवर आहे करमत नाही. आता आमचा सगळा नाविलाज आहे. कार्यक्रम एकीकडे, राहणं एकीकडे, बापू एकीकडे, सगळा विषय भिन्न आहे. सगळ्या गोष्टी शक्य नाहीत होत आणि त्या खूप कठीण जातात.
जसं भजनाविना त्यांना करमत नाही, तसं पांडुरंगाला सुद्धा हे 15 दिवस करमणार नाही असं पांडुरंगाला वाटणं असणार आहे. आणि हे 15 दिवस तरी माझ्या भक्तांपासून, वारकऱ्यापासून मी बाजूला का राहावं, म्हणून पांडुरंगाने श्रावण महिन्यात आम्हाला कार्यक्रमाला थांबवलं असणार आहे. आणि म्हणून पक्ष पंधरवाड्यामध्ये हा कार्यक्रम आपण घेतला. आणि काल बोलत असताना मला तुकाराम भोसले महाराजांनी सांगितलं की काका, आपण हा कार्यक्रम दरवर्षी करायचा का? आता तुम्ही ताबडतोब अनुमोदन दिलं. मी लगे भागवत महाराजांच्या समोर रात्री मांडला सुद्धा. आता तुकाराम महाराजांची इच्छा आहे म्हटल्यानंतर एवढ्या कमी वयात तळमळ जास्त आहे. आणि संप्रदायात मी आणि आदरणीय भागवत महाराज हे सगळ्यांना पाठबळ देतो. माझ्यापेक्षा जास्त भागवत महाराज इथं पाठबळ देण्याचं काम करतात. बघा, प्रत्येक वारीला 65 एकरचे प्लॉट कुठल्याही दिंडीला मिळवून द्यायचे झाले तर पंढरपूरमध्ये महाराजांना फोन करायचा झाला तर एकच नाव समोर येतं, ते म्हणजे चौरे महाराज. म्हणजे आणि शिवाय माझ्या सहकार्याला टाईम लिमिट आहे. मी दुपारी 2:30 ते 5 माझा मोबाईल बंद असतो, मला टाईम लिमिट आहे. पण भागवत महाराजांना रात्री 11 वाजता फोन करा, 12 वाजता फोन करा, काही नाही, ती सेवा उपलब्ध करून देतात. 8 तारखेला आपण सगळे कार्यक्रमाला आलो. सगळ्याला त्या दिवशी वाटला, आज रेकॉर्डिंग असलं तरी मी मोकळं बोलणार आहे, कारण कॅमेरा असला की माझ्या बोलण्याला थोडी मर्यादा असते. आणि पण आज बोलणार आहे. 8 तारखेला सगळ्याला नाश्ताच दिला गेला नाही. सगळ्याला वाटलं नाश्ताच नाही, कसं काय करावं, नाश्ताच नाही, असं कुठं व्यवस्थापन असतं काय? लग्नात जेवण जरी नाही मिळालं तरी कुणी तक्रार करत नाही, कारण ती लग्न आहे. सप्त्यात मात्र चहा पण चुकून चालत नसतो. चहा सुद्धा चुकला तरी तो आपल्याला चालत नसतो. मग एखाद्याने बाहेर जावं, हॉटेलला ऑर्डर द्यावी आणि सगळ्याला नाश्ता खाऊ घालावा, काही अडचण नसते. पण तेवढी उदारता नसते आपल्याकडं. आणि म्हणून पण तो नाश्ता का बाजूला झाला हे सांगणं माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. बघा, आदल्या दिवशी सगळं नियोजन झालं आणि आतमध्ये साहित्य आणायच्या गाड्या 7-7:30ला पंढरपुरात आल्या, पण गणपतीची मिरवणूक होती. इथली मिरवणूक एक दिवस उशिरा झाली आणि गाड्या आल्याच नाहीत मंदिराकडं, सगळे रस्ते बंद होते. रात्री 12 वाजता आपल्याला रस्ता रिकामा मिळाला आणि तुकाराम महाराजांनी भागवत महाराजांना 12च्या पुढं त्रास दिलाय. महाराज, इकडला दरवाजा उघडायचा आहे ना, आत आपल्याला साहित्य न्यायचं आहे. मला हे का सांगायचं आहे, सप्ताह करणं किती अवघड असतं हे कळलं पाहिजे. रात्री 12 वाजता महाराजांना उठून, इथं समितीच्या अधिकाऱ्यांना रात्री उठून दरवाजा उघडायला लावून, हे सहज शक्य नाही. अहो, आपल्या घरातला फोन केला तर उचलत नाही कुणी दार उघडायला भजनावरनं गेल्यावर. भजन संपलन, घरी जर गेलो उघडतच नाहीत दार, फोन केला उचलतच नाहीत. आपल्या घरची परिस्थिती ही आहे. पण मंदिर समितीनं इतकं चांगलं सहकार्य त्या दिवशी आपल्याला केलंय. अवेळी आपण आलेलो असताना सुद्धा रात्री 12:30 वाजता उत्तर दरवाजा हा उघडून देत नाहीत. हा दरवाजा फक्त साहित्य आणण्यासाठीच उघडला जातो, इतर वेळी कधीही उघडला जात नाही. अशा दरवाजानं आपल्या साहित्याला रात्री आतमध्ये घेतलं. मंदिर समितीचं सहकार्य किती मोठं आहे. आणि म्हणून आपण इथं देवाच्या समोर कार्यक्रम करतोय. आणि हा रात्री सगळा साहित्य आणणं, ठेवणं, करणं, त्या तिथून स्टेजची तयारी. कधी 7 तारखेला रात्री 1-1:30 वाजता हे सगळे 3:30ला मठावर गेले आणि सकाळी 7 वाजता आचार्यानं मोबाईलच बंद केला. 8 वाजेपर्यंत आचार्याचा मोबाईल बंद होता
आणि सगळ्याला माहिती आहे माझा टाइम कसा असतो. म्हणून थोडंसं धावपळ चालू झाली. मी तुकाराम महाराजांना सांगितलं जाऊ द्या, आहे तसं करा. ठीक आहे, एक वेळचा नाश्ता बाजूला ठेवा, जाऊ द्या. कार्यक्रम बाजूला ठेवायला नको. नाश्ता बाजूला ठेवला तरी चालतो, पण कार्यक्रम आपला वेळेत. बघा, पहिल्या दिवशी सुद्धा आपण तुळशी अर्चना केली आहे. एवढ्या घाईमध्ये सुद्धा ह्या लहान मुलांनी त्यांच्या वयाचा जर विचार केला ना, त्यांच्या दुप्पट वय असलेली सुद्धा आत्ता एका सूचनेत ऐकत नाहीत. हे टाळी वाजवण्याचं वाक्य नव्हतं. काम ऐकत नाही. पण या मुलांनी इतकं कष्ट केलंय. हे मी तुम्हाला का सांगतोय, मला काला मांडायचं आहे, मला माहिती आहे वेळ कमी आहे, पण हे कळलं पाहिजे. आपल्या बरोबर आलेल्या सगळ्याला जर हे कळलं तर पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा आणखीन चांगलं आपलं सहकार्य मिळतं. बाकी सहकार्याची जास्त अपेक्षा नसते, सहानुभूतीची अपेक्षा असते. बघा, थोडं पुढं मागं होत असतं आणि कमी जास्त होत असतं. लग्नात कमी जास्त झालं की आपणच म्हणतो हे लग्न आहे, होतच असतं. पण सप्त्यात चालत नसतं. सप्त्यात महाराजांनी अर्धा तास कीर्तन कमी करावं, पण पंक्तीकडं लक्ष. बघा, उत्तर वाक्य तुम्ही पूर्ण केलं. असू द्या, ठीक आहे. संयोजकाची जबाबदारी असते. आलेल्या सगळ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. सगळं बघा, सोलापूरकरच्या मंडळींवर पांडुरंगाची किती मोठी कृपा आहे. आत्ता सोलापूर 2 दिवस झालं पाण्यात आहे आणि सोलापूरला सगळ्या आला इकडं पंढरपुरात आणले. म्हणजे तुम्ही तिथनं माझ्याकडे या, होऊन जाऊ द्या तिथलं. पांडुरंगाला आपली किती मोठी काळजी आहे. आपल्याला त्या पाण्यात, आता बातम्या मला सकाळी काल रात्री दाखवल्या. आम्ही नेहमी म्हणायचो सोलापूर खूप भाग्यवान आहे, कारण कुठली नदी जवळ नाही, कधी कुठला भूकंप किंवा असे इतर कुठले मोठे विषय सोलापूरच्या बाबतीत कधी घडले नाहीत. पण आत्ता मात्र हायवेला सुद्धा एक मार्ग पूर्ण बंद करावा लागला, इतकं पाणी रस्त्यावर आहे. अशी ढगफुटी सोलापूर शहर परिसरात झाली आहे. आणि त्यामुळं सोलापूरकरातल्या जेवढ्या भाविकांना माझ्या जवळ बोलवता येईल तेवढ्याला जवळ घेऊ म्हणून देवानी इथं सप्त्याचं नियोजन. म्हणायला काय हरकत आहे, सत्य आहे. काल महाराजांनी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, वास्तव आणि सत्य या 2 व्याख्येतलं अंतर काय. हे सत्य आहे, आपल्याला देवानी बोलवून घेतलं आणि पाठीमागं पाणी पाठवून दिलं तिकडं. जाऊ द्या, म्हणजेच आपण नेहमी कुठं राहावं, देवाच्या जवळ राहावं. म्हणजे आता आजपासून देवाच्या जवळ राहणं म्हणजे देवाच्या नामात राहणं, भजनात राहणं, सेवेत राहणं. घरी गेल्यानंतर आपण सगळ्यांनी प्रपंच करत असताना नाम भजन हे केलं पाहिजे. धार चालू आहे अजून. बघा, या मुलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. हा अजून सप्ताह संपत नाही तोपर्यंत 3ऱ्या सप्त्याचा विचार माझ्या समोर आणला. मी ऐकेना म्हणून मला वशीला घालायला सुरुवात केली. मला समजावून सांगायला, कारण मुलांना मी अगदी व्यवस्थित पटवून देतो, रागवत नाही कधी. हा, संस्थेत होते त्यावेळेला रागवत होतो नाही, त्याच्या पुढेही जाऊन काम केलंय मी. कॅमेऱ्यामुळे ते सांगणार नाही, पण मी माझ्या कर्तव्याला चांगलं ओळखतो. कधी काय करावं हे मला लक्षात येतं. 95% करतो बरोबर. आता मी पण माणूस आहे, 5% पुढं मागं होत असणार आहे. यांना 3रा सप्ताह आणखीन करायचं आहे, 2रा संपायचा आहे. मी म्हटलं एवढं ओझं जर घेतलं तर पुन्हा पुढचे सप्ते आपल्या अडचणीत येतील, आणि म्हणून मी थोडं थांबवायला सुरुवात केली. कारण कसं होतं, कार्यक्रमाला आलो की व्यवस्थापन हा विभाग आपला थोडा कोलमडतो, बाजूला जातो, मग थोडा त्रास होतो. मग आपल्यामुळे इतरांना पण त्रास होऊ नये याची मी खूप काळजी घेतो.
पण या कार्यक्रमामध्ये मात्र 99.99% सगळे कार्यक्रम अतिशय चांगले झाले, उत्कृष्ट झाले. दुसरा भाग असा की न बोलवता महात्मे मंडळी इथं येऊन गेली. बघा, ज्या मंडळींना 2 वर्ष 3 वर्ष अगोदर तारीख द्यावी लागते असे महाराज म्हणजे कालचे नामदेव महाराज, शास्त्री सानप महाराज यांना 2-2 वर्ष तारीख दिली तरी तारीख मिळेल याची शाश्वती नाही. आणि अशा या कार्यक्रमामध्ये त्यांचं येणं घडलं आणि त्यांचं आपण स्वागत केलं. नारायणगडाचे दुसरे महाराज शिवाजी महाराज त्यांचं इथं येणं घडलं. आदरणीय अंमळनेरकर महाराज त्यांचं येणं झालं. आदरणीय माधव नामदास महाराज, नामदेव महाराजांचे वंशज त्यांचं येणं घडलं. भागवत महाराज तर 5 दिवस कार्यक्रमच घेतला नाही, कुठं कीर्तनच घेतली नाहीत बाहेर या सप्त्यात. बघा किती मोठं सहकार्य, किती मोठं मन आहे. आणि त्यांनी पूर्ण वेळ देऊन प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी आहे. तुळशी अर्चनेला पूर्ण वेळ, कथेला पूर्ण वेळ, कीर्तनाला पूर्ण वेळ त्यांनी दिला. आणि महात्मे मंडळी इथं येऊन गेली. मी काल तुकाराम भोसले महाराजांना बोलत बोलत म्हटलं की खूप भाग्यवान आहे, कारण ज्या मंडळींना आमंत्रण द्यायला 2-2 फेऱ्या माराव्या लागतात, अगोदर तारखा घ्याव्या लागतात, पांडुरंगाने त्यांना न बोलवता तुमच्याकडं पाठवलंय. आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण फक्त ती दिसली की इथं आणलंय, स्टेजवर आणण्याचं काम मात्र आम्ही इथं केलं. खूप मोठ्या मोठ्या महात्म्यांना इथं आपल्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण बोलावून घेतलं. आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न होत असताना खरं तर हे काला कीर्तन मी सांगितलं होतं तुकाराम भोसले महाराजांना, त्यांना स्वतः करायला. कारण काला हा ऋणनिर्देशासाठी सुद्धा असतो आणि काला हा ज्यांनी संयोजन केलंय त्या प्रमुखांनी करायचा असतो. पण या मुलांचं माझ्यावर श्रद्धा आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे आणि म्हणून ते मला सगळं बोलून हा भाग माझ्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे इथला हा कार्यक्रम संपन्न होत असताना बघा, काल मृदंग वादनामध्ये 33 विद्यार्थी एका वेळेला मृदंगाला 33 मृदंग आत आणले होते. काल 33 मृदंग उपस्थित करून भजन होणं, मला वाटतं या मंदिरातली ही पहिलीच वेळ असेल. बघा, आत्तापर्यंतच्या वारकरी संप्रदायातल्या परंपरेमध्ये एका वेळेला 33 पकवाज आणून भजनाचा कार्यक्रम संपन्न होणं ही पहिली वेळ या मंदिरातली. आणि ती सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण ज्योतिराम चांगभले महाराज यांनी भोसले महाराजांची परवानगी घेऊन ती पार पाडली, संपन्न केली. मला आणखीन भरपूर परिहार देता येणार आहे. आता हे काढायचं माझ्यासाठी अडचणीचं ठरायलंय. आमच्या बापूंनी माझ्यावर संस्कार केलेत, पांडुरंगा करू झालं की हार काढला पाहिजे. कारण हाराकडं बघत आपल्याला आणखीन जास्त अहम वाढू नये याच्यासाठी तिथून पुढची सेवा आपली सेवाच घडावी म्हणून आम्हाला तसं ते बंधन केलंय. पण मला तुकाराम महाराजांनी मगाशीच सांगितलंय काढायचं नाही बरं का. तसं मी विद्यार्थ्यांचं सगळंच ऐकतो असं नाही, पण काहीच ऐकत नाही असं पण नाही. मी मध्ये असतो, योग्य आहे ते 100% नाही 101% ऐकतो. आणि जे थोडं बाजूला आहे ते त्यांना समजवून सांगतो, संस्कार करतो. कारण ते भविष्यातले या संप्रदायातले वारकरी आणि प्रमुख महाराज मंडळी आहेत आणि म्हणून मी समजावून सांगण्याचा जास्त प्रयत्न करतो. आणि या माध्यमातून आपण हा कार्यक्रम संपन्न करत असताना आज या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय सलगर महाराज उपस्थित आहेत, आदरणीय समाधान महाराज उपस्थित आहेत, आदरणीय तानाजी दादा बेलेराव महाराज उपस्थित आहेत, आमचे हरिभक्तीपरायण गोविंद हांडे महाराज
त्यांची तळमळ तर इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे. त्यांनी संप्रदायासाठी नोकरी सोडली, सगळा त्याग करून फक्त आणि फक्त संप्रदाय याच्यासाठी ते आपला वेळ खर्च करतायत. सलगर्यावरून आलेले आमचे राजू महाराज जगदाळे, त्यांचीही प्रमुख उपस्थिती आमचे आदरणीय शिवाजी तात्या पवार महाराज हे दररोजच्या कीर्तनाला सातत्यानं हजर आहेत. आदरणीय आमचे उगले महाराज, आदरणीय संतोषजी कवडे सर, आदरणीय दत्तात्रय तात्या ताड, आदरणीय भागवत जाधव साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना बघा, काल मी थोडे काही सत्कार करून घेत असताना पुन्हा मी उगले महाराज तात्यांना बोललो, उद्या तुम्ही येणार आहेत का? येणार आहेत म्हटले आणि मग थांबवलं. मोरे गुरुजींचा तसा सत्कार राहिला. आता काल त्यांचा आपण करणार होतो, उद्या येणार आहे म्हटले आणि म्हणून त्यांचा सत्कार ठेवला आपण. तेही दररोज कीर्तनाला हजर आहेत, उपस्थित आहेत. आणि भागवत महाराजांनी ही मंडळी एवढी चांगली जोडलीत की ती परमार्थातल्या सेवेला जोडलेली मंडळी आहेत. केवळ परमार्थाला जोडणं वेगळं आणि सेवेला जोडणं वेगळं, अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होत असताना विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्या या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या गावातून वारकरी मंडळी, भजनी मंडळ उपस्थित आहे. पापरी भजनी मंडळाचा इथं मला आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे, कारण पापरी गावातून दररोज 2-3 गाड्या कार्यक्रमासाठी येत आहेत. भजनी मंडळाचं मोलाचं सहकार्य, तसंच कुरणवाडी तिथून सुद्धा अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी आली. आदरणीय गोपाळ महाराज, गोपादाजी हा गोपादाजी ही उपस्थित आहेत. आपल्याकडं प्रत्येक गावातून आलेली मंडळी आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय. उर्वरित वेळेमध्ये काला चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत अभंगामध्ये काल्याचं लक्षण मांडलेलं आहे. काला कुणी करावा, काला कसा करावा, काला का करावा, काला केव्हा करावा, काला करणं म्हणजे काय, असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. मुळात काला हा वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण म्हणून स्वीकारला गेलेला आहे. बघा, वारकरी संप्रदाय म्हटलं की पंढरपूर. मग या पंढरपूर आधारवडाच्या शाखा यातली अतिशय भरभक्कम अशी शाखा म्हणून आपण आळंदी आणि देहूकडे पाहतो. या माध्यमातून इतर सगळ्या तीर्थक्षेत्राला पाहत असताना वारकरी संप्रदाय म्हटलं की पंढरपूर. या पंढरपूरमध्ये कालेची परंपरा आपण पाहतोय आणि अशामध्ये काला करत असताना कालेच्या बाबतीमध्ये चिंतन मांडलं जातं. काला हा वारकरी संप्रदायात सप्ताहाच्या समारोपाला केला जातो. सप्ताहाच्या समारोपाला काला करत असताना या विठाला 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 विठाला
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदरणीय एकनाथ अप्पा दिवाणजी महाराज ज्यांच्याकडे आम्ही पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून पाहतो, त्यांनी इथं आत्ता पांडुरंगाचा आशीर्वाद म्हणून त्यांनी हार वगैरे आणलेला आहे. मी आत्ताच हातातली फुलं काढली. आमचे तुकाराम महाराज काढू नका म्हणत होते, पुन्हा आणून आप्पाने घातली. आता मी आप्पाला काहीच बोलू शकत नाही. आमच्या तुकाराम महाराजाला मला बोलता येत होतं, पण आप्पांचा अधिकार मोठा आहे. अहो 12ही महिने इथं देवासमोर हरिपाठ साधं नाही. आपण 5 दिवस हरिपाठ कार्यक्रम कीर्तन सगळं करतोय, तर घर विसरले सगळे. बघा, बऱ्या प्रमाणात माझं लक्ष असतं. बाहेर गेल्यावर सुद्धा मोबाईलवर बोलताना कोणी दिसलं नाही. या 5 दिवसात जास्त कमी दिसले, नाहीतर बऱ्या प्रमाणात सप्त्याला रस्त्यानं चालत असताना सगळ्याच्या कानाला मोबाईलच असतात. कशी आहे, जेवण झालं का, स्वयंपाक झाला का, याच्याशिवाय विषयच नसतो मोबाईलवर. पण आत्ता या 5 दिवसात मी मोबाईलवर बोलताना खूप कमी लोक पाहिले. म्हणजेच सगळेजण घर विसरलेत असं आपण थोडं या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. या पांडुरंगाच्या समोरचं महिमानच असं आहे. अहो, देवाच्या सानिध्यातली सेवा जर मिळत असेल तर घरदार नाही, विश्व विसरायला सुद्धा आपली तयारी असते. आणि अशा भूमिकेमध्ये आपण इथं कार्यक्रम करतोय. आपणकडं 12ही महिन्याची सेवा इथं पांडुरंगाची आहे. 2 दिवसाखाली बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की मी जन्मल्यानंतर लगेचच इकडं आलोय. जन्मल्यापासून इथं आहे पंढरपुरात. मंदिरातली सेवा अखंड आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, तुमच्यासारखं समाधानी दुसरं कुणी नसणार आहे. कारण देवाच्या समोर सहज आपण जसं घराच्या बाहेर पाऊल टाकून गल्लीत शतपावली करतो, तसं ते शतपावलीला मंदिरात येतात. इतकी त्यांची मंदिरातली सेवा ही मोठी आहे. आणि म्हणून मला काही आता हार काढणं थोडं जड जाणार आहे. काढायचंच नाही. चला, आपण काल्याचं चिंतन पाहत होतो. काला हा 14 भुवनांमध्ये फक्त आणि फक्त इहलोकामध्ये होतो. बघा, कालेच्या बाबतीमध्ये मी अनेक कीर्तनात एक मुद्दा मांडला की वारकरी संप्रदायामध्ये काला चरित्राला आपल्याकडे बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. ज्या गोकुळ चरित्राचा विचार कालेच्या कीर्तनामध्ये असावा, त्या गोकुळामध्ये तरी काला होतो का, याचं उत्तर आहे नाही. तिथं काला होत नाही, पण आमच्या पंढरपूरमध्ये काला होतो. विठ्ठला काला विठ्ठल 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 विठ्ठल. आपण चिंतन करतोय यामध्ये काला हा अनन्य साधारण अशा रूपाचा आहे. काल्याचं चिंतन करत असताना बघा, काला वैकुंठामध्ये मिळत नाही एवढं मर्यादित वर्णन आपल्या समोर मांडलं जातं. काला वैकुंठात का मिळत नाही? वैकुंठामध्ये भक्त आहेत, वैकुंठामध्ये देव आहे, भक्त आहेत म्हणजे भक्ती आहे, तरी काला नाही. याचं कारण काय? विठ्ठला बघा, काला वैकुंठामध्ये मिळत नाही, तो काला आपल्याला इहलोकामध्ये मिळतो. मग
इहलोकात काला घ्यायला यायचं असेल तर इहलोकातले नियम सांभाळावे लागतात. मग इहलोकातला नियम काय आहे? इहलोकात यायचं असेल तर जन्म स्वीकारावा लागतो. महाराज म्हणायला लागले, मी एकदा जन्माला येणार नाही, पुन्हा 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 जन्माला येणार. हा विचार महाराजांनी मांडला. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. उपजोनिया पुढती 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 काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात दही भात काला खाऊ दही भात दही भात वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढती येवो काला खाऊ दही भात. उपजोनी शब्दाचा अर्थ जन्मोनी, पुढती शब्दाचा अर्थ पुन्हा. जन्मून पुन्हा 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 येऊ कशासाठी? काला खाऊ दही भात. आता इथं काला झाल्यानंतर स्वल्पविराम देऊनही चिंतन स्वीकारता येतं. काला घेण्यासाठी, दह्या भाताचा काला घेण्यासाठी. कारण कालेचे प्रकार आपल्या समोर मांडले जातात. यामध्ये उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. मग आता इथं काल्यामध्ये कनिष्ठ अधिकारी असतो का? काला म्हणायचं आणि कनिष्ठ, मध्यम, उत्तम असं असतं का? हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. आणि अशा काल्याचं चिंतन पाहत असताना हा काला जीव ब्रह्माच्या ऐक्याचा काला म्हणून मांडला जातो, उत्तम अधिकाऱ्याचा काला. पण माझा प्रश्न आहे, जीव ब्रह्म ऐक्य हे साध्य आहे का काला आहे? साध्य वेगळं आणि काला वेगळा. जीव हा ब्रह्मरूप होतो म्हणजे ध्येयाला पोहोचला. पंढरपुरात येणं वेगळं आणि पंढरपुरात येऊन सेवा करणं वेगळं. पंढरपुरात पोहोचणं म्हणजे जीव ब्रह्मरूप होणं. जीव ब्रह्मरूपतेकडं निघाला. तुका म्हणे गंगा सागर संगमी संगमी.
गंगा सागराच्या जवळ निघाली, सागराला भेटली, म्हणजे जीव ब्रह्माकडे निघाला, ब्रह्मरूप झाला. आता काला कधी आहे याला काला म्हणत नाहीत. अहो जीव दशेत काला नसतोच. मुळात काला कधी आहे, काला घेत असताना कालेची भूमिका काय. काला हा अज्ञानात आहे, काला हा अज्ञानानंतर आहे. काला घ्यायचा आहे आपल्याला, पण काला घेण्यासाठी लागणारी पात्रता काय, काला घेण्यासाठी लागणारा अधिकार काय आहे. आणि म्हणूनच वैकुंठामध्ये काला नाही. कारण वैकुंठात जाणारी मंडळी वैकुंठ भुवनी घर केले, पण कुणी ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माने, ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माने, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मानी, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मानी. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी आपल्या समोर विचार मांडला. हरिपाठाचा 24वा अभंग ज्ञानोबराय लक्षणा मांडतात. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठाला कोण जातो. वैकुंठाला जाणारा हा सकाम आहे, म्हणून वैकुंठाला गेलाय. निष्काम हा वैकुंठाला जातो का. आता त्यात पुन्हा प्रकार आहे. निष्काम कर्माचा वैकुंठाला जातो का, निष्काम नामाचा वैकुंठाला जातो का. विठ्ठला तुम्ही म्हणाल निष्काम कर्म निष्काम नाम यात काय फरक आहे. वह्या वाटप केल्या की सगळ्याला मेसेज दिला जातो, वाढदिवस जवळ आलाय, मग काय करा, हार घेऊन या. सकामता आहे बघा. कर्म करत असताना निष्काम कर्म करणं वेगळं आणि निष्काम नाम घेणं वेगळं. निष्काम नामधारक हा वैकुंठाला जातो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. मी हा विषय का मांडला. विचारसागरामध्ये एक मुद्दा आलेला आहे. सत्य लोकाला जाताना कसा गेला त्याच्यावर पुढची गती अवलंबून आहे. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. या तिसऱ्या मुक्तीला पूर्ण आहे बरं का. सरूपता, स्व नाही, अर्धा स व नाही, पूर्ण आहे, सरूपता. याचा जास्त विस्तार करत नाही, मला काला मांडायचा आहे. यामध्ये सायुज्यता आणि स्वरूपतेमध्ये अंशात्मक फरक आपल्याला मांडता येतो. पण तिथं गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये धारणा आहे, मला सलोक मुक्ती मिळाली, समीप मिळावी. बघा, आता मी फक्त मंडळामध्ये सदस्य आहे, पदाधिकारी व्हावं. सुरुवातीला मंडळात सभासद आहे, सदस्य व्हावं. सदस्यांना वाटतं पदाधिकारी व्हावं, पदाधिकाऱ्याला वाटतं अध्यक्ष व्हावं.
आपल्या प्रत्येकाचं मत बदलत जातं. तसं जो वैकुंठात गेला सलोक मुक्ती, ज्याला सलोक मिळाली त्यांना काय वाटतं? हा, समीप मिळावी म्हणजे कामना शिल्लक म्हणून काला नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता काल्यासाठी वाळवण नाही वगैरे हे आपण नेहमी ऐकतो. मी आता त्या विचाराकडे गेलोच नाही. आता माझा विचार काल्याचा असा चालू आहे की वैकुंठामध्ये गेल्यानंतर तिथं सुद्धा जो गेलाय त्याच्या मनात अपेक्षा असते. बघा, मंदिरात यायच्या अगोदर सगळ्याला वाटतं मंदिरात जायला मिळावं. मंदिरात आलेल्या सगळ्याला वाटतं मुखदर्शन मिळावं. मुखदर्शन मिळालेल्याला वाटतं चरण दर्शन मिळावं. चरण दर्शन एकदा मिळावं का दोन दोनदा? एकदा मिळालं समाधान मानावं नाही. कोण निघालं की निघालो आपण, पण आपल्याला वाटतं का? धारणा आहे, मी काही तुम्हाला बोले ना, पटवून द्यायलो. फक्त माझा स्वभाव असा आहे, पटवून देताना संस्कार पण करतो. एवढा फक्त त्यातला एक वेगळा भाग आहे माझा. आता संस्कारातनं बराच फरक पडतो हे मला चांगलं माहिती आहे. आणि चला, मी वैकुंठ सांगतोय. आपण इथं मध्ये आलो की देवाच्या जवळ जावं वाटतं. चरण दर्शन, ज्यांना चरण दर्शन मिळतं त्यांना देवाचा प्रसाद मिळावा वाटतो. आता या आमच्या ताईसाहेब इथं आहेत बसले, दररोज भेटतात आम्हाला इथं. त्यांचं किती मोठं भाग्य आहे बघा. कायम देवाच्या जवळ ड्युटी आहे. देवाच्या जवळ ड्युटी आहे आणि ते पाया पडायला इकडे येतात. श्रद्धा आहे, भाग्य मोठं आहे. आणि आता त्यांच्या भाग्याचा विचार खूप मोठा आहे. सहज देवाजवळ देव कुणालाही घेत नाही. इथले कर्मचारी नक्की भाग्यवान आहेत. अहो, ड्युटी कुठंतरी करावीच लागते. 8 तास, 9 तास, 10 तास, 12 तास, पण देवाच्या जवळ करणं हे साधं नाही. बघा, जी मंडळी देवाच्या चरणाजवळ गेली त्यांना प्रसाद मिळावा. ज्यांना खडी साखर दिली त्यांना पेढा मिळावा. ज्यांना पेढा मिळाला त्यांना हार, देवाचा हार. बघा, म्हणजे सकामता आहे. मला हे सांगायचं आहे, वैकुंठात गेलो तरी सकामता संपली नाही. जोपर्यंत सकामता आहे तोपर्यंत काला नाही. अहो, काला मिळत नाही यात नवलच नाही, कळत पण नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मिळत नाही यात नवल नाही, कळत पण नाही. बघा, काला मिळणं काला कळणं फरक आहे. आपण सगळ्याला परवा सांगितलं, दररोज सांगत होतो, तुळशी अर्चनेला एकही पान खाली राहू नये, सगळे उचलत होते. बघा, तुळशी अर्चनेला सगळ्याला कळलं, पण कृष्ण जन्माला फुलं टाकलेली कोणी उचललीच नाहीत. सगळे तशीच निघाले. माझ्या फुलं टाकताना लक्षात आलं, पण कार्यक्रम संपल्यानंतर विसरलो. आणि 10% फक्त राहिल्यानंतर मग लक्षात आलं, अरे आपल्याकडून इथं फुलं टाकली गेलीत. लगे मी सूचना दिली, त्यात पुरुषांना मी सहभागी करून घेतलं. आणि एक 5 ते 10 मिनिटात सगळा सभामंडप आपण स्वच्छ करून दिला. आता इथल्या काही महिला सेवकांनी सुद्धा त्यात काम केलं, सेवा केली. पण मला काय सांगायचंय, जाता जाता मी संस्कार करताना हे पटवून द्यायला लागलोय की आपल्याला त्याचं महत्त्व कळलं. पुन्हा सांगावं लागत नाही, पण महत्त्व कळावं लागतं. तसा काला कळावा लागतो. कवळ काही काल्याचे का कळत नाही? आपल्याला दुसऱ्याला द्यायची सवयच नाही.
अर्धा पेढा जरी पांडुरंगाजवळ दिला, दिसेल त्याला देतो का घरी नेतो आपण? अर्धाच पेढा आहे. पेढा किती आहे? अर्धा आहे. दिसेल त्याला थोडा थोडा देतो का घरी नेतो? मी खातो म्हटलंच नाही. द्यावं दुसऱ्याला ही आपली धारणा नाही. बघा, पंक्तीला सुद्धा बसलो तर काही काही जण 2-2 पत्रवळी घेतात, शेजाऱ्याला देत नाहीत. आमचा माणूस येणार आहे. मग ही बसलेली कुणाची आहे? आमचा माणूस येणार आहे. आपल्याला दुसऱ्याला द्यावं वाटत नाही. पण काला असा नाही. बघा, काल्यासाठी महाराजांनी 3ऱ्या चरणात विचार मांडलाय. एकमेका देवमुखे सुखे सुखे घालो हुंबरी. एकमेकाला दिला जातो तर तो काला होतो. आता त्यात एकमेकाला देताना पण एकमेक कोण असावे? पतीनं पत्नीला द्यायचा, पत्नीनं स्वतःच्या मुलीला द्यायचा, त्या मुलीनं भावाला द्यायचं. एकमेकाला द्यायचं आहे का? विठाला विठाला बघा, एकमेकाला काला द्यायचा आहे. पण एकमेक म्हणजे कोण? आपल्या नात्यातली एकमेक नाही. वारकऱ्याला देऊन काला घ्यायचा आहे. वारकरी सगळे आपले एकमेक आहेत. बघा, एकमेकांना द्यायचा म्हणजे दिसेल त्या वारकऱ्याला द्यायचा आहे. वारकरी या शब्दामध्ये बघा, तुम्ही इतर सगळे शब्द बघा, महिला आणि पुरुष यांच्यातले शब्द वेगवेगळे होतात. डॉक्टर, पुरुष डॉक्टर असतील तर त्यांना डॉक्टर म्हटलं जातं, महिला डॉक्टर असतील तर डॉक्टरीन म्हटलं जातं. प्रत्येक शब्दात महिलांच्या बाबतीत तशा पद्धतीचे शब्द वेगवेगळे आपल्याला ऐकायला मिळतात. पण वारकरी पुरुष असला तरी वारकरीच आहे, महिला असल्या तरी वारकरीच आहे. म्हणजेच इथं आपल्याला संदेश आहे एकमेक. यात एकमेक हे 2 असले तरी भेद बाजूला काढून एकमेकाला द्यायचा आहे. हा काला आहे. स्त्री पुरुष हा भेद संपला पाहिजे. लहान मोठा हा भेद संपला पाहिजे. श्रीमंत गरीब हा भेद संपला पाहिजे. नवे ज्ञानी अज्ञानी हा भेद संपला पाहिजे. नवे भक्त भेद संपून एकमेकांना काला दिला पाहिजे. विठाला विठ्ठला विठ्ठला. या काल्यामध्ये अवस्था काय असावी त्याच्यासाठी 3 विशेषणं मांडली. बरवे नीट उत्तम तुका म्हणे वाळवट. अंतःकरण कसं असावं? अंतःकरण बरवं असावं, नीट असावं आणि उत्तम असावं. अध्यात्माची या 3 पदाची लक्षणां, भक्तिशास्त्राची 3 पदाची लक्षणा काय? अध्यात्माची लक्षणा मांडतो, मग भक्तिशास्त्राकडे जातो. ज्याचा मल गेला तो बरवाय, ज्याचा विक्षेप गेला तो नीट आहे, आणि ज्याचं आवरण गेलं तो उत्तम आहे. हे अध्यात्म आहे. ज्याच्याकडे श्रद्धा आहे, भक्तिशास्त्राची लक्षणा, ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो बरवा आहे, ज्याच्याकडे भाव आहे तो नीट आहे, आणि ज्याच्याकडे प्रेम आहे तो उत्तम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण गोकुळामध्ये भाव असलेल्यांना काला दिला का प्रेम असलेल्यांना काला दिला, हा चिंतनाचा मुद्दा आहे. इथं आपल्याला चिंतनच करावं लागतं. ते चिंतन करण्या अगोदर सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित
चिंतन विठोबा रखो माये जय विठोबा रखो माये विठोबा रखो विठोबा रखो माये जय विठोबा रखो विठोबा रखो माये जय विठोबा रखो विठोबा रखो माये 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 विठोबा रखो रखो माये विठोबा रखो आवाज द्या विठोबा रखो विठोबा रखो माये विठोबा रखो रखो माये विठोबा रखो विठोबा 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 रखो विठोबा रखो विठोबा रखो माये 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 जय जय विठोबा रखो विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो विठोबा रखो जय माये जय विठोबा रखो जय विठोबा रखो माये विठोबा रखो विठोबा रखो जय माये जय विठोबा रखो रखो माये विठोबा रखो रखो माये विठोबा रखो विठोबा रखो माये विठोबा रखो विठोबा रखो कुंडली कवरदारी माये श्री ज्ञानदेव जय 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 विठोबा रखो रखो माये विठोबा रखो विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो माये रखो माये 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 रखो रखो माये आदरणीय दिवाणजी आप्पांचं हे आत्ताचं फोटो काढणं हे मी जन्मभर विसरू शकत नाही. कारण आदरणीय बापूंच्या बरोबर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सभामंडपामध्ये त्यांनी हा एक वेगळा क्षण घडवून आणला. त्यांना सहज ते लक्षात आलं, पांडुरंगाने त्यांच्या मनामध्ये हा विचार निर्माण केला असं मी समजतो. खरं तर आज मी आत्ता बोलणार होतो की आज हार जास्त झाले, कीर्तनकाराचा हार व्हावं म्हणून सगळ्यांनी बहुतेक हार आणले असं बोलणार होतो, पण आपण या सगळ्या बोलण्याला पूर्ण विराम दिला. विठाला विठाला विठ्ठल
पांडुरंगा करू प्रथम नमन. झालं की हार काढायचा असतो, हे संस्कार आमच्या बापूंनी माझ्यावर केल्यामुळं तिथून पुढं माझ्या गळ्यात कधीच हार दिसत नाही. किती मोठा असू द्या, लहान असू द्या, हार किती लहान आहे किंवा किती मोठा आहे याच्याकडं न पाहता तिथपर्यंत ठेवायचा, कारण तो त्या गादीचा सन्मान असतो आणि म्हणून तो स्वीकारायचा. पण आज मात्र तुकाराम महाराजांनी मला जास्त ताकीद देऊन आणलं होतं आणि त्यात आप्पा आल्यामुळं माझा नाविलाज व्हायला लागला. मी थोडं भागवत महाराजांना सांगून त्यामध्ये आणतो, पण आप्पामुळं मला ते शक्य होईना आज. आणि त्यामुळं चला ठीक आहे, 15 मिनिट आपल्या हातात आहेत. किती घाई होऊ द्या, मी अगदी वेळेत आपल्याला घेऊन येतो, काही अडचण होणार नाही. कारण मी वेळेला महत्त्व देतोय, मला वेळ चांगली लक्षात येते. रात्री कितीही उशीर झाला तरी कार्यक्रमाला मला कधी उशीर नसतो आणि कधीच कुठल्या गोष्टीत माझ्याकडनं वेळेला कार्यक्रमात मागं पुढं होत नाही. चला, आपण चिंतन करतोय याच्यामध्ये कालेच्या बाबतीतला एक विषय पूर्ण करून आपण समारोपाकडे येणार आहोत. यामध्ये वारकरी संप्रदायात काला हा चरित्राच्या माध्यमातून मांडला जातो. कृष्ण परमात्म्याचा जन्म हा मथुरेमध्ये झाला. देव गोकुळामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतरचं वातावरण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. नर नारी, गोकुळातलं वातावरण सगळं बदलून गेलं. प्रत्येकाला वाटायला लागलं आपण जाऊन देवाच्या अंगसंगाने राहावं, देवाच्या जवळ राहावं, देवाच्या सानिध्यामध्ये राहावं, देवाच्या सेवेमध्ये राहावं, असं प्रत्येक गवळण आणि प्रत्येक गोपाळांना त्या ठिकाणी वाटायला लागलं. कारण देवाच्या दर्शनाचा विचार मांडत असताना एक श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. भिद्यते हृदय ग्रंथी. हृदय ग्रंथीचं भेदन हे देवदर्शनाने होतं. हृदय ग्रंथी कर्मनाश या श्लोकाचं स्पष्टीकरण 3-4 चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, नामदेवराय सांगतात. मागील परिहार पुढे हे तुकोबाराय सांगतात. देवदर्शनाचा हा परिणाम आहे आणि म्हणून गवळणींना वाटायला लागला आपण जाऊन देवाचं दर्शन घ्यावं, देवाच्या दर्शनामध्ये आपण आपला काळ घालवावा. यामध्ये चिंतन मांडत असताना कालेच्या चरित्रामध्ये आपण प्राधान्याने हे पाहतो की कृष्ण परमात्म्याने यशोदा मातेला काला दिला, नंद बाबांना काला दिला, नवे नवे यशोदा मातेकडं असलेल्या सर्व गायींना काला दिला, त्या गायींच्या माध्यमातून तिथं असलेल्या वासरांना काला दिला आणि यशोदा मातेच्या वाड्यातून देव गोकुळातल्या गवळणी आणि गोपाळांकडे निघाले. तिथल्या गवळणींना काला दिला, तिथल्या गोपाळांना काला दिला. गवळणींकडे जात असताना कृष्ण परमात्मा गवळणींकडे जाऊन त्यांनी काला म्हणतो दही दूध तूप लोणी वगैरे मागावं. मागून मिळत नसेल तर हट्ट करावा, हट्ट करून मिळत नसेल तर भांडण करावं, भांडण करून पण मिळत नसेल तर सगळ्याला माहिती आहे चोरून घ्यावं. पण हे फक्त देवानीच करावं, आपण नाही. चोरून घ्यावं काय? जिलेबी. चोरून घ्यावं काय? आपण फक्त सेवा चोरून घ्यावी, नामस्मरण चोरून घ्यावं. आपण सेवा चोरावी, नक्की चोरावी, नाम चोरावं, भजन चोरावं. पण आपण इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. बघा, देवाने गवळणींकडून चोरून घेताना सुद्धा काही गवळणींना वाटायला लागलं आमच्याकडं चोरी करायला आला नाही म्हणून देवाकडं जाऊन देवाला भांडून सांगावं आमचा नंबर लागला नाही. काही काही जण चाल म्हणायला भांडण करून चाल घेतात. आम्हाला चाल अजून दिली
नाही, कसा टाळ घ्यायचा? 8-8 किलोमीटर वरून आलो, काही टाळ घेऊन उभा राहिला आलो का? फक्त उभा राहण्यासाठी वगैरे वगैरे काही जणांचं म्हणणं असतं. आणि त्या भूमिकेमध्ये आपण पाहतो की देवाने चोरी केली, पण कशाची चोरी केली? दुधाची, दह्याची, तुपाची, लोण्याची चोरी नव्हे, तर ती चित्ताची चोरी केली. चैतन्य चोरिले माझे, चैतन्य चोरिले अवघे पारुषले दीन देह. देवानं चित्ताची चोरी करावी. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली. चित्त हरण केलं, पण चित्त कोणतं हरण केलं आणि चित्तच का हरण केलं? विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 बघा, आपण चित्ताचा विचार करत असताना यामध्ये चित्तच का चोरलं? आपल्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी आणि चित्त हे 3 इंद्रिय अवयव स्वीकारले. मन चोरलं नाही, बुद्धी चोरली नाही, चित्तच का चोरलं गेलं? आणि त्या दृष्टीने विचार करत असताना बघा, मनाचा विचार वेगळा आहे, बुद्धीचा विचार वेगळा आहे आणि चित्ताचा विचार वेगळा आहे. चित्ताचं वर्णन करत असताना मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तोचे साधू ओळखावा. बघा, देवानी लोण्यासारखं चित्त चोरलं. अशा अनेक गवळणींच्या घरी जाऊन चोरी केली म्हणून अनेक गवळणींच्या तक्रारी येऊ लागल्या. गवळणी सांगते गाराने रात्री आले चक्रपाणी. अनेक गवळणी तक्रारी मांडू लागल्या. पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली. प्रत्येकीनं आपापली तक्रार मांडली. परंतु या तक्रारी मांडल्यानंतर यशोदा मातेनं सुरुवातीला कृष्ण परमात्म्याला समजावून सांगितलं, बदल झाला नाही. उखळाला बांधून शिक्षा केली, बदल झाला नाही. गणपतीला नवस केला, बदल झाला नाही. म्हणून यशोदा मातेनं ही तक्रार नंदबाबांना सांगितले. नंदबाबांनी कृष्ण परमात्म्याला सांगितलं, उद्यापासून गावात थांबायचं नाही. उद्यापासून आता पंढरपुरात. पण ही सगळी मंडळी भाग्यवान आहेत. आमचे मोरे गुरुजी गावातनं निघाले की पंढरपुरात. मी परवाच म्हटलं त्यांना, तुम्ही भाऊंच्यामुळं पंढरपुरात इतकी सेवा घडतीये, इतकी सेवा घडतीये. खरंच ही या मंडळींचा हेवा वाटतो की हे देवाच्या अगदी जवळ आहेत आणि त्याचा लाभ घेतात. जवळ असणं वेगळं आणि लाभ घेणं वेगळं. जवळ असून लाभ घेणारी ही सगळी मंडळी आहेत. या महाराज, या या इथे या. कदम महाराज आलेले आहेत, बसा. आपण चिंतन करतोय, समारोपाकडं आलोय. या समारोपाच्या माध्यमातून विचार मांडत असताना कदम महाराज घाटणीकर यांचं इथं स्वागत करतो. चला ठीक आहे, आपण चिंतन करतोय याच्यामध्ये. नंदबाबांनी सांगितलं उद्यापासून गावात थांबायचं नाही. आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपापल्या गायी घेतल्या, शिदोरी घेतली, यमुनेच्या तीरावर आले. गाई चराईला सोडल्या, शिदोरी एका झाडाखाली ठेवली, खेळ खेळायला सुरुवात केली. त्यावेळेचे खेळ म्हणजे होतो तो हमामा, लगोरी, आट्यापाट्या. अनेक खेळ झाले. खेळ झाल्यानंतर गोपाळ म्हणायला लागले, खांदे भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. बघा, अशा पद्धतीने सगळे गोपाळ म्हणायला लागले. गोपाळांना देवाने एकत्रित केलं, सर्वांना सांगितलं, माझी जशी शिदोरी आहे तशी घेऊन या. देवाला भांडणारे भक्त होते, जसं मलाही काही जण भांडतात. आता काही जणाला वाटेल की महाराजाला पण भांडतात. आता मला भांडण्याचा प्रकार वेगळा असतो. जो प्रपंचासाठी भांडतो त्याला मी पुन्हा जन्मभरात बोलत नाही. आणि मी बोलणं बंद केलं हे त्याला पण कळू देत नाही. कौशल्याचा भाग आहे हा. पण सेवेसाठी आणि परमार्थासाठी जर भांडलं तर नक्की त्यांना त्या सेवेवर आणून आरूढ करतो.
त्यांना त्या सेवेकडं घेऊन येतो. कारण प्रपंचातला आमचा काही विषयच ठरत नाही, म्हणून लग्नाला भांडलं तर मी पुन्हा त्यांच्या पत्रिकेकडं सुद्धा लक्ष देत नाही. आणि मी माझ्या विचारावर ठाम आहे. कुणी कितीही कसाही कुठूनही आलं तरी मी माझ्या विचारात, माझ्या दृढतेमध्ये कधी बदल केला नाही आणि करणार सुद्धा. पांडुरंगाच्या समोर सांगतोय, त्यामुळं काही अडचण नाही. चला आपण चिंतन करतोय. देवाला भांडणारे भक्त होते. देवाला सांगायला लागले, देवा तुला मात्र तू शिदोरी चांगली घेतली, आमाशी का दिली वांगोली रे कानोबा, तुझी घोंगडी चांगली रे. काही माहीत नाही, जशी तशी घ्यावी लागेल. सर्व शिदोरी एकत्रित केली, त्याचं मिश्रण केलं आणि मिश्रण केल्यानंतर तो काला सगळ्यांना दिला. मिश्रण करणं हा खरा काला आहे. आता कशाचं कशात मिश्रण? याला काही मंडळींनी मांडलं जीवाचं ब्रह्मात मिश्रण. हा काला होऊ शकत नाही. प्रेम आणि देव यांच्या मिश्रणाला काला म्हटलं जातं. हा खरा काला आहे. कारण प्रेम निर्माण होण्यासाठी अज्ञान हे त्यातलं सामुग्रीतला भागच नाही. आता जसं काल्यामध्ये काय काय असावं बघा, चुरमुरे असावे, लाह्या असाव्या, दही असावं. हळूहळू त्यात बदल झाला. कोथिंबीर असावी, बदल झाला. डाळिंब असावे, बदल झाला. मिरच्या असाव्या, हा? पेरू असावे. हा बदल काही मूळचा नाही, पण हा बदल पंढरपुरात झाला की आम्ही सगळ्यांनी तो मान्य करायचा. कारण पंढरपुरातला काला आमच्याकडे न्यायचा असतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा बदल केला. बघा, काल्यामध्ये काय असावं हा सर्वात महत्वाचा भाग आहे. याला मिश्रण म्हणतात. जीव ब्रह्मरूप होणं हा काला नाही. मग काल्याचं लक्षण काय? याच्यासाठी वारकरी संप्रदाय आहे. अहो, वारकरी ही भक्ती इतकी विलक्षण भक्ती आहे आणि त्या भक्तीतला काला फक्त गोकुळ चरित्राने पूर्ण होतो. म्हणून या चरित्राला बंधन आहे. पण हा काला द्वापार युगामध्ये देवसंगतीत घेतला. देवसंगतीतला काला संत संगतीकडे आला. एकच टाळी झाले चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. बघा, ज्ञानोबाराय हा लाह्या हा काला वाटतात आणि ते वाळवंटात वाटतात. देवाच्या संगतीतला काला संत संगतीत आला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ, संत संगे हा संत संगतीत कुणी आणला? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे मोरे गुरुजी. वाळवंट, तुका म्हणे बरवे नीट भूत आ
बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही कमळ काही काल्याचे समाधान महाराज नको बापू इकडे कॅमेरा कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे कवळ काही कार्या कवळ काही कार्याचे कवळ काही कवल काही कल कवळ काही काते वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे आदरणीय उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय राजेंद्रजी शेळके साहेब आपल्या सप्ताहाला त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. खरं तर पंचदिनी कार्यक्रम हा आम्ही इथं घेतला. या कार्यक्रमाला परवानगी त्यांची मिळाली म्हणून आम्हाला पांडुरंगाची सेवा इथं 5 दिवस करता आली. त्यांचंही अहोभाग्य आहे. त्यांना कुठं ना कुठं तरी जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या तरी पदावर जावं लागतं. पण त्यांची मागच्या जन्मी किंवा या जन्मी मातापित्यांचा आशीर्वाद आणि म्हणून पांडुरंगाची इतकी मोठी सेवा त्यांना या ठिकाणी मिळतीये. खरं तर हे त्यांचंही महत् भाग्य आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला पांडुरंगाची सेवा करायला मिळाली. त्याबद्दल या वारकरी प्रतिष्ठानचे प्रमुख तुकाराम भोसले महाराज, आदरणीय भागवत महाराज,
यांना मी विनंती करतो साहेबांचा सन्मान करावा. पुंडलिक वरदा हरी हरी विठ्ठल विठ्ठल. श्री ज्ञानदेव. साहेबांनी अशीच आम्हाला सेवा करण्यासाठी परवानगी सतत द्यावी अशी पण पुढची मागणी करून ठेवतो. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कंठी धरेला कृष्ण मनी अवगाजनी इथं मध्ये जागा सोडा. प्रकाश काला वाटो हातोडी आहे का? हातोडी. एका वैष्णवनिका तुकाराम महाराज हातोडी घ्या, हातोडी घ्या. वाटोलिया ब्रह्मादिका हो, एकनाथ अप्पा. नाही, नाही, एक मिनिट. इथं- पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. तुळशी माळा गळा करढेवणी कटी कासे पितांबर कस्त्र लाटी दिवस आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागी मध्ये स्नान जी करती दर्शन हेळा मात्र दया होय मुक्ती केशवासी नामदेव. जय देव जय पांडुरंग रकुमाई वल्लभ राईच वल्लभ भावे जुल देव देव हरति ज्ञान राज महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधिला माझा ज्ञान राधा लोपले ज्ञान जगे तने कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी ज्ञान राधा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधिला माझा ज्ञान राधा प्रगट गुयवले विश्व ब्रह्मची गेली राम जनार्दनी पायी टक चिढेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राधा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले कैसे तुकोबाते अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलणीसी ब्रह्म तुकासी आली म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा विठ्ठल रघुमय ढोका रघुमय रघुमय ढोमा मागणी ते कदुज प्रती आहे शील तरी पाहे पांडुरंग या संतासी निर्वीची मजदी अनेक तुझं काही न मागो तुका देवा म्हणी आता उदार तू होये मज ठेवी पाये संतांची बाहेर पडण्याचा मार्ग रुक्मिणी आई साहेबांच्या इकडून आहे. कुणीही माघारी नामदेव पायरीकडे जायचं नाही. सर्वांनी टाळ बांधून ठेवावे. ज्ञानदेव तुकाराम देव तुकार ज्ञानदेव तुकाराम देव तुकार ज्ञानदेव तुकाराम देव तुकार तुकाराम तुकाराम तुकाराम. मी तुकाराम भोसले महाराजांना विनंती करेन की आदरणीय गोपाळ महाराजांचा वक्ते महाराजांचा एक सन्मान करावा. वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव